कंपनी सोडायचं मग कारण काय होतं? पगार तर चांगली होती, काम पण चांगलं होतं, मग कंपनी सोडायचं कारण काय होतं? रामराम मंडळी, यार माझे जय शिवराय, जय भीम भावनो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 9 वर्षापासून दुबईमध्ये काम करतो मी आणि दुबईच्या एका कंपनीमध्ये मी कामाला होतो. कंपनी मला पगार वगैरे व्यवस्थित होती, मला काम पण चांगलं होतं. परंतु मी ह्या कंपनीमधनं रिझाईन दिला आहे. मी रिझाईन केला आहे. कंपनीच्या HR मला फोन केलेला. कंपनीच्या HR मला सांगितलेलं आहे की तू 28 तारखेपर्यंत ड्युटी कर आणि 28च्या नंतर माझी ड्युटी म्हणजे फिनिश होणार आहे. त्याच्यानंतर 1 महिना मी घरी बसणार आहे. जी काही माझी ग्रॅज्युटी आहे ती कंपनी मला देणार आहे आणि मग मी माझ्या मायदेशी, माझ्या महाराष्ट्रात, माझ्या भारतामध्ये मी परत येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं भावांनो, पहिलं तर माझा हेल्थ इश्यू होता. परंतु त्याच्याहून मोठं जे कारण होतं ते होतं आमच्या कंपनीचं मॅनेजमेंट. तर त्या मॅनेजमेंटमध्ये मी काम नाही करू शकलो. मला ते काम जमलं नाही त्यांच्यासोबत. कारण की मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इथे जर आपले साऊथवाले जर लोक आलेत नाही तर ते लोक इथे आल्यावरती ना ते त्यांचीच कंपनी समजतात आणि त्यांचेच रूल वगैरे इकडे चालतात आणि मला त्यांच्यासोबत काही जमलं नाही. कारण की मी जेव्हा 2018 साली या कंपनीमध्ये आलेलो तेव्हा कंपनीचा रूल्स वेगळा होता आणि आता कंपनीचा रूल वेगळा आहे. आता कंपनी सोडायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 9 तास माझी ड्युटी आहे आणि मी जर 14 तास 15 तास काम करतोय तर माझा ओव्हर टाईम म्हणतो रोजचा 3 तास, तर महिन्याचे म्हणजे 26 दिवसाचा माझा ओव्हर टाईम म्हणतो. तर ओव्हर टाईमच्या हिशोबानं जर मला जर पैसे कंपनीने द्यायला पाहिजे तर जवळपास 500 ते 600 धर्म माझा ओव्हर टाईम म्हणतो. परंतु कंपनी काय करते, 120 किंवा 200 किंवा 150 असं काही ओव्हर टाईम देते. तर मग यार, जर आपण काम करतो, जे आपण काम करतो मेहनतीनं त्याचे तर पैसे कंपनीने द्यायला पाहिजे ना. तर भावांनो, कसं झालं माहिती आहे का, कुठल्या पण कंपनीमध्ये जर आपलं भारताचं जर मॅनेजमेंट असलं ना ती कंपनी कधीच पुढे जाणार नाही. तर बाहेरचं जर मॅनेजमेंट असलं, जसं की युरोप असेल किंवा अमेरिकन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जर बाहेरचं जर मॅनेजमेंट असलं तर कंपनी एकदम योग्य असते, एकदम काम करायला चांगली असते. भावांनो बघा, जिथं आपला हक्क जर कोणी मारला ना कधीच सोडायचा नाही. असं नाही की म्हणजे काम मिळतच नाही आहे कुठे, आपण म्हणजे लात मारून चाललो ह्या कंपनीला, असं नाही. मी भरपूर कंपनीला तक्रार केली, भरपूर मी माझ्या समस्या सांगितल्या, परंतु ते काही सॉल्व्ह झाल्या नाही. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की नको ह्या कंपनीमध्ये. माझं कुठं पासपोर्ट बांगलादेशचं आहे, कुठं माझं पासपोर्ट पाकिस्तानचं आहे, भारताचा माणूस आहे मी. मला कुठे पण काम आहे, मला भारतामध्ये यायची गरज पण नाही. मी इथूनच जर काम शोधलं ना, जी कंपनी मला जर 3000 देत होती ना तर मला दुसरी कंपनी 4000 देणार. परंतु आता मला करायचं नाही आहे काम, भारतामध्ये येणार आणि नंतर मी बघणार म्हणजे मला इथे राहायचं की नाही राहायचं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भावनो, जे आपले इमोशनल असतात ना कधीच कंपनीसोबत जोडले गेले नाही पाहिजे. कधीच तुम्ही इंजिनियरसोबत मैत्रीने करायला पाहिजे, कधीच तुम्ही सुपरवायझरसोबत मैत्रीने करायला पाहिजे. कारण की ह्या लोकांना आपलं फक्त काम, यांना फक्त आपल्याकडनं काम करून घ्यायचं असतं, यांना आपलं काही घेणं नसतं. आता मी रिझाईन देऊन बसलेलो आहे. आता मी 28 तारखेपर्यंत मी काम करणार आहे. आता ही माझी गाडी उभा आहे पुढे. तर आता मॅनेजर सांगणार मला, गाडीचं टायर खराब झालं मी त्याचे 300 धर्म कापणार, गाडीचं सीट फाटलं मी 200 धर्म काटणार, गाडीचा लाईट फुटला मी एवढे पैसे कापणार. आणि जाऊन जर रिझाईन वगैरे देतो तर त्यावेळी कंपनीच्या खूप नाटकं असतात. म्हणून बोललो ना, भारताचं जर मॅनेजमेंट असलं तर ते भारताच्या लोकांसारखाच विचार करणार. बाहेरच्या देशाचं जर मॅनेजमेंट असलं तर चांगलं असतं. आणि भरपूर काही आहे जे पहिलं होतं कंपनीमध्ये, आता तसं काही राहिलं नाही आहे. भरपूर काही चेंजेस झालेत. भरपूर माझ्यासोबतचे जेवढे काही कर्मचारी होते, जेवढे काही माझ्यासोबतचे कामाला होते ते सगळे कंपनी सोडून निघून गेलेले. फक्त मी आणि आम्ही 1-2 जणच उरलेलो आहे कंपनीमध्ये, जुना माणूस. बाकी सगळे नवीन माणसं कंपनीमध्ये भरती झालेत. आणि मी पगारीसाठी माझं काम नाही सोडलं, माझी सॅलरी वाढा म्हणून मी काम नाही सोडलं. मला भरपूर आता कंपनीने ऑफर दिला आहे. मला कंपनी बोलते की आम्ही तुला 200 देऊ, आम्ही तुला 500 धर्म वाढून देऊ, तू कंपनीमध्येच राहा. परंतु आता मला असं वाटतं की नको, आता मला इथे राहायला योग्य नाही. कारण की एक तर माझा हेल्थ इश्यू आहे, त्याच्यामध्ये कंपनीचा इन्शुरन्स पण काही एवढं काम करत नाही. पहिलं जे इन्शुरन्स होतं आमचं मेडिकल इन्शुरन्स तो खूप स्ट्रॉंग होतं. आता तसं काही उरलं नाही कंपनीमध्ये राहण्यासाठी. कारण की पहिले कंपनी 2 वर्षाच्या नंतर जे आम्हाला तिकीटचे पैसे वगैरे द्यायचे, प्लेन तिकीटचे खूप सारे देत होते, लिफ्ट सॅलरी वगैरे व्यवस्थित मिळत होती. पगार आम्हाला आत्ता पण व्यवस्थितच मिळते आणि वेळेवर मिळते. परंतु जे काही आम्हाला वर्षाला जे बोनस वगैरे मिळत होतं ते काही आता मिळत नाही. ते सगळं काही बंद केलेलं आहे. मी मेहनती माणूस आहे, मला कामाची गरज आहे. मला कोणाचं तेल मारून, कोणाची हाजी करून माझं पोट भरायचं नाही आहे. माझ्याकडे कला आहे, मी प्लंबरचा टेक्निशियन आहे, माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, मला भरपूर कामं पडले त्या दुबईमध्ये. तर सांगायचा मुद्दा हाच आहे भावांनो, कधीच कंपनीमध्ये जर तुम्ही दुबईला आला कधीच तुम्ही इमोशनल होऊन काम नाही करायचं. आता मी असतं माहिती आहे का, आपण जेव्हा रेल्वे प्रवास करतो ना, जो ट्रेनमध्ये जर आपल्यासोबत असतो ना बसलेला माणूस,
तो स्टॉप आलो, तो उतरून गेला आणि पुढचा माणूस पुढे गेला. इथं असंच असतं. इथे मैत्री वगैरे काही एवढी पक्की नसती. इथे काही जास्त मित्र वगैरे बनवायचे नसतात. काहीच मित्र असतात की ते आपल्या जवळचे असतात. बाकी इथे कोणाला कोणाची घेणं नाही. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगत असतो. तर ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर यार कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. तर भावांनो, एक सपोर्ट करा मला, तुम्ही एक सपोर्ट करा इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करून. बाकी काही ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.